बघा इथे एक क्वेश्चन दिलेला आहे. हा क्वेश्चन पेपरला येऊन गेलेला आहे. ठीक आहे. मग सोल्युशन बघा आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला. तर या क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे बघा, इफ ए इक्वल्स टू, म्हणजे मॅट्रिक्स दिलेलं आहे 1 2 -2 3. नंतर दिलेलं आहे बी 2 1 2 3 आणि सी दिलेलं आहे -3 1 2 0. देन प्रूव्ह दॅटमध्ये काय सांगितलं आहे की ए इंटू बी इंटू सी इक्वल्स टू ए इंटू बी इंटू सी आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग सगळ्यात पहिले घेऊ आपण आता एल एच एस काय दिलेली आहे, ए इंटू बी करायचं आधी आणि त्या मॅट्रिक्सला सीने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले आता आपण काय करणार, ए इंटू बी फाइंड आउट करा. मग ए इंटू बी फाइंड आउट करताना ए मॅट्रिक्स आलेल्या 1 2 2 -2 आणि 3. त्याच्यानंतर नेक्स्ट लिहा बी मॅट्रिक्स 2 1 2 3. ठीक आहे. बी मॅट्रिक्स लिहिला. आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो काय इथं 1 इंटू इथं कॉलममधला फर्स्ट एलिमेंट 2 प्लस 2 इंटू 2 2 इंटू 2. त्याच्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम. फर्स्ट रोमधला फर्स्ट एलिमेंट आहे 1, इथं पुन्हा 1 आहे फर्स्ट एलिमेंट प्लस 2 इंटू 3 2 इंटू 3. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम. सेकंड रोमधला फर्स्ट एलिमेंट आहे 2 आणि इकडचा फर्स्ट एलिमेंट आहे 2 प्लस 3 इंटू 2 3 इंटू 2. त्याच्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम -2 इंटू 1 प्लस 3 इंटू 3 3 इंटू 3. ठीक आहे. मग आता हा मॅट्रिक्स येणार आहे बघा 2 1 जा 2 प्लस 2 2 जा 4 1 प्लस 2 3 जा 6. त्याच्यानंतर -2 इंटू 2 -4 प्लस 3 2 6 प्लस -2 इंटू 1 -2 प्लस 3 3 9. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 4 2 6 6 आणि 1 7. त्याच्यानंतर -4 प्लस 6 प्लस 2. त्याच्यानंतर -2 प्लस 9 किती येणार 7 येणार. मग आता ए इंटू बी मॅट्रिक्स काय आला. आता काय करायचं, सीनी मल्टिप्लाय करायचं. मग बघा आता आपल्याला काय करायचं, ए इंटू बी इंटू सी करायचं. मग सगळ्यात पहिले ए इंटू बी मॅट्रिक्सला काय आला 6 7 2 आणि 7 आला. ठीक आहे. मग आता सी मॅट्रिक्स काय इथं -3 1 2 आणि इथं आहे 0. ठीक आहे. मग आता बघा आपल्याला काय करायचं, ए बी इंटू सी करायचं. ठीक आहे. ए बी इंटू सी करू आपण आता. मग बघा आता ए बी मॅट्रिक्स इंटू सी. ए बी इंटू सी इक्वल्स टू. आता इथे येणार बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट इथं 6 इंटू -3. त्याच्यानंतर प्लस आता 7 इंटू 2 7 इंटू 2. त्याच्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम. फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट इथं 6. सेकंड रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे सेकंड कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट आहे 1 प्लस 7 इंटू 0 प्लस काय येणार 7 इंटू 0. ठीक आहे. तुम्ही पण ब्रॅकेट टाकायचे. ब्रॅकेट टाकले काय होतं चुकत नाही, मग मायनस साईन असलं तरी सुद्धा. ठीक आहे. म्हणजे कन्फ्युजन होत नाही. त्याच्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम. सेकंड रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे 2 आणि कॉलम मधला सेकंड एलिमेंट आहे -3 प्लस 2 इथं काय आहे की 7 इंटू 2. ठीक आहे. मग पुन्हा सेकंड रो सेकंड कॉलम. सेकंड रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे 2 आणि इकडचा फर्स्ट एलिमेंट आहे 1 प्लस 7 इंटू 0 7 इंटू 0. मग बघा आता ए बी इंटू सी मॅट्रिक्स काय आला बघा आता इथं साईन 3 18 पण मायनस साईन येणार प्लस 7 2 14. त्याच्यानंतर 6 1 6 प्लस 7 0 0. त्याच्यानंतर 3 2 6 पण मायनस साईन येणार प्लस 7 2 14. त्याच्यानंतर 2 2 1 2 1 2 प्लस
7 गुणिले 0 0. मग बघा इथं काय येणार की -18 + 14 म्हणजे इथं येणार -4 आणि 14मधून -6 गेले किती राहिले +8 किती राहिले +8. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काय येणार 6 इथं काय येणार 2. म्हणजे बघा आता आपल्याला A × B × C मॅट्रिक्स काय आला आपला -4 6 8 आणि 2 आला. ठीक आहे. तर तसंच आपल्याला पहिले काय करायचं A × BC मॅट्रिक्स काढायचा आधी. काय काढायचं BC मॅट्रिक्स. ठीक आहे. मग आता बघा आपण हे LHS आली आपली काय आली LHS इक्वल्स टू AB × AB पहिले मल्टिप्लिकेशन केलं नंतर त्या मॅट्रिक्सला C ने मल्टिप्लाय केलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय फाइंड आउट करायची RHS. मग RHS काय बघा RHS मध्ये काय दिलेलं आहे A ब्रॅकेटमध्ये B × C दिलेलं आहे. मग आधी काय करायचं B × C फाइंड आउट करायचं. काय करायचं B × C. मग B × C मध्ये आधी B मॅट्रिक्स आहे. मग B मॅट्रिक्स लिहा 2 1 2 3. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा नेक्स्ट काय आहे -3 1 2 0. हा C मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. हा काय आहे C मॅट्रिक्स आहे. मग आता बघा इथं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मग फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे 2 फर्स्ट कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट आहे -3 प्लस ब्रॅकेटमध्ये 1 × 2 1 × 2. त्याच्यानंतर ना फर्स्ट रो सेकंड कॉलम फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे 2 आणि फर्स्ट कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट आहे 1 प्लस 1 × 0 1 × 0. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा सेकंड रो फर्स्ट कॉलम. मग सेकंड रो मधला एलिमेंट आहे 2 आणि इथला एलिमेंट फर्स्ट -3. त्याच्यानंतर 3 × 2 3 × 2. त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड रो सेकंड कॉलम. मग इथं काय येणार 2 × 1 प्लस 3 × 0 3 × 0. मग बघा आता इथं मॅट्रिक्स काय येणार बघा इक्वल्स टू मॅट्रिक्स. मग इधर 3 दुने -6 प्लस बे 1 बे. त्याच्यानंतर 3 बघा इथं बे 1 बे प्लस 1 × 0 0च होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं पण -6 प्लस 3 दुने 6. त्याच्यानंतर इथं किती येणार 2 + 0. बघा आपण जर इक्वल्स टू केलं तर इक्वल्स टू काय येणार 6 + 2 -4 आणि इथं काय येणार 2. इथं -6 + 6 0 आणि इथं काय येणार 2. म्हणजे हा मॅट्रिक्स काय आला बघा -4 2. हा कॉपी करून घेऊ आपण तिकडे. ठीक आहे. बघा आता इथं इथं काय आणलं आपण B × C मॅट्रिक्स B × C काय आला तो -4 -4 2 0 2 -4 2 0 2. हा कोणता मॅट्रिक्स आला BC मॅट्रिक्स आला. आता आपल्याला काय करायचं आहे A × BC करायचं आहे. ठीक आहे. मग A मॅट्रिक्स काय इथं 1 2 -2 आणि 3. ठीक आहे. मग बघा पुढच्या पेजवरती मग बघा आता A × BC करायचं आपल्याला काय करायचं A × BC. A × ब्रॅकेटमध्ये BC इक्वल्स टू काय येणार इथं येणार बघा आता 1 2 -2 3. एक मिनिट एक पेनचा प्रॉब्लेम झाला. ठीक आहे. 1 2 1 2 काय होतं
-2 3 -2 आणि 3 आहे. ठीक आहे. इंटू काय करायचं आता बी सी मॅट्रिक्स. बी सी मॅट्रिक्स काय आला -4 2 0 आणि 2 आला आहे. ठीक आहे. मग आता यांचं मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन करताना बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 इंटू -4 प्लस इथं काय येणार बघा आता सेकंड एलिमेंट काय इथं 2 इंटू इथं 0. त्याच्यानंतर नेक्स्ट फर्स्ट रो सेकंड कॉलम बघा आता फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट 1 सेकंड कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट 2 प्लस इथं सेकंड रो मधला एलिमेंट 2 आणि इथला एलिमेंट पण 2च आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड रो सेकंड कॉलम -2 इंटू -4 प्लस 3 इंटू 0 प्लस सेकंड रो सेकंड कॉलम -2 इंटू 2 प्लस 3 इंटू 2. मग बघा आता इथं काय येणार बघा -1 इंटू 4 -4 प्लस 0 2 इंटू 0 0 होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय 1 इंटू 2 2 प्लस 2 2 जा 4. नंतर -2 इंटू -4 म्हणजे काय येणार +8 आणि इथं काय येणार 0. त्याच्यानंतर इथं -4 आणि इथं येणार +6 3 दुने 6 होतं. ठीक आहे. प्लस काय येणार इथं 6. ठीक आहे. मग बघा फायनल मॅट्रिक्स काय आला -4 6 8 -2. मग हा काय आला A इंटू बी सी आला. ठीक आहे. मग आता आपले पहिले RHS LHS काय आली ती LHS आली ती बघा -4 6 8 2 आणि इथं पण काय आला -4 6 8 -2. ठीक आहे. आता बघा इथं काय आहे -4 + 2 आहे म्हणजे इथं मायनस साईन येणार नाही. ठीक आहे. कारण की 6 मोठा आहे आणि 4 काय आहे छोटा आहे आणि इथं काय येणार +2 येणार आहे. ठीक आहे. +2 येणार बघा -4 + 2 म्हणून आपलं काय आलं. मग आता बघा तिथं पहिले जे आपण फाइंड आउट केलं तर काय फाइंड आउट केलं होतं AB इंटू AB इंटू C तो पण काय आला होता -4 6 8 आणि 2 आला होता. बरोबर आहे की नाही. इक्वल्स टू काय होतं LHS आणि इकडं RHS पण आली RHSच्या बरोबर आली. ठीक आहे. मग इथं लिहायचं फायनल हेन्स प्रूव्ड. काय प्रूव्ह केलं आपण की AB इंटू मॅट्रिक्स C इक्वल्स टू A इंटू BC मॅट्रिक्स इक्वल्स टू काय आलं -4 6 8 आणि 2 आलं. ठीक आहे. म्हणजे हे प्रूव्ह केलं. ठीक आहे. तर बघा असला प्रॉब्लेम येतो 4 मार्कासाठी. किती मार्कासाठी 4 मार्कासाठी हा पेपरला आलेला प्रॉब्लेम.